जागा वाटप करताना उशीर झाला त्याच्यामुळे विधानसभेत फटका बसला असं वाटतंय का? नाही, विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारण असले तरी हे पण कारण नक्कीच आहे. 20 दिवस आम्ही जागेंचा घोळ ठेवला. नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्ही होतो. परंतु जागा वाटपाचा तिळा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते. आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही. आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही. आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. हे अनेक कारणं झाली. त्यामुळं मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे. थांबणार आहे याच्यात शंका येते का काय असं वाटतंय का ह्या सगळ्या जागा वाटपाच्या याच्यात? नाही, मी म्हणतो ना, खरं म्हणजे कदाचित प्लॅनिंग आहे का? इतका वाढवलेला इतके जो वेळ वाया घालवला. बैठकीची वेळ 11 वाजता, यायचं 2 वाजता. अनेक नेते उशिरा येत होते, त्यामध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही. आणि यामुळे हा बैठकांचा वेळ लांबत गेला. एकेका जागेवरून वारंवार त्याच गोष्टी होत गेल्या. कदाचित महाराष्ट्रामध्ये ही जर महाविकास आघाडीची जागेचा घोळ 2 दिवसात संपला असता तर आम्हाला, कारण 20 दिवस या जागा वाटपामध्ये आमचे पूर्ण गेले, तर आम्हाला त्याचा नक्की फायदा झाला असता. परंतु यामध्ये वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नाही.